रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1350 पासून चालू करत आहोत. कथा पूर्ण ऐकता झोपे नाथिले तत्वता, खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळी, ऐशी गहन कर्मगते काय तयाशी रडते, झाले जाणते ते चित्ती काही नेघे आपुल्या, उदक लाविताना धरे चिंता करे केव्हा सरे, जाऊ नका धीरे मने करिता ढवळ्या, जवळी गोचिडक्षरा दैशे कमळनी दुर्धरा, तुका मने दुरा देश त्यागे तयाशी. पुराणे हरिकथा ऐकत असताना अनावर झोप येते आणि घरी खाटेवर झोपण्यासाठी पडले असता संसाराच्या चिंतेने झोपेविना तळमळत राहतो. ही कर्मगती मोठी विलक्षण आहे. त्यासाठी ते पामर किती रडतील. ज्ञानी लोक सुद्धा चांगले विचार मनात आणत नाहीत. आपल्या डोळ्यातील पाणी लावले तरी झोप येते म्हणून कथा कधी संपेल याची वाट पाहतो. मात्र टिंगल टवाळी करणारा जर तिथून उठून जाऊ लागला तर त्याला जाऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गायीच्या स्तनाजवळ गोचिड असते, ती दूध न पिता गायीचे रक्त शोषते. कमळाजवळ बेडूक असतो, तो पराग सेवन करत नाही, चिखल खातो. तसेच मूर्खाला कथा ऐकायला बसविले तर कथा श्रवणाच्या आनंदाचा लाभ होत नाही. तो देश त्याग केल्याप्रमाणे दूर गेल्यासारखाच असतो. संदेबाधक आपणा ते रज्जू सर्पवत भास तसे, बेऊनिया काय देखिले येणे मारे, धाये विन लोळ तसे, आपणाची तारी आपणाची मारे, आपण उद्धारी आपणया, शोकनळिके न्याय गुंतलाशी काय विचारुनी पाय मोकलिया, पाप पुण्य कैसे बजिले अंक दशकाचा एक उरविला, म्हणून या काय होतसे नेनता शून्य ठावरिता नाही नाही, दुरादृष्टी पाय निहाळूनी मृगजळा पाणी न मने चाडा, धावताची फुटे नवे समाधान तुका मने जाण पावे पिडा. दोरी सर्पासारखी दिसते, त्याचा संशय आला की तो आपल्याला बाधक ठरतो. तो दोरीलाच घाबरतो आणि न मारताच तळमळत राहतो. आपणच आपल्याला तारतो आणि आपणच आपल्याला मारतो. आपणच आपला उद्धार करत असतो. पोपट मुक्त असला तरी ब्रह्माने नळीवर गुंतून पडतो. तसाच तू देखील देहादी प्रपंचात ब्रह्माने गुंतून पडलायस. नीट विचार करून पाहिलेस तर तू मुक्तच आहेस. पापपुण्याच्या हिशोबात बाकी एक राहते. 10 वरचे शून्य पुसले तरी एक अंक राहतो. शून्यवादाच्या सिद्धांतानुसार उरणारे शून्य हे पोकळ नसून ते ज्ञानाने भरलेले असते. निर्विशेष आत्मा अविशिष्ट राहतो. तू ज्ञानी आहेस तरी तुला हे समजू नये काय? मूर्खासारखे का वागतोस? तुकोबाराय म्हणतात, दूरदृष्टीने निरखून पहा. शहाणा माणूस मृगजळाला पाणी समजत नाही, परंतु हरिण मात्र सत्य बुद्धीने मृगजळाकडे धावत येते. श्रमाने त्याची छाती फुटते पण त्याला पाणी मिळत नाही, समाधान मिळत नाही आणि त्यामुळे ते दुःखी होते. कथे उभा अंग राखेल जो कोणी, ऐसा कोण गणितया पापा, तेथे तो पातके न येताच भला, राणी कुंचराला काय चाले, काही कथे बैसोनी अनेकाची, अनेक चर्चा दिगत्याची वाया कुंभा विपाक, तुका म्हणे आईल पैल ते थडीचे, बुडतील साचे मध्यभागी. कथेत उभा राहून जो भजन करणार नाही त्याच्या पापाची गणना काय करावी. असा पातकी कथेला न आलेला बरा. युद्धामध्ये कामचोर काय कामाचा. कथेसाठी बसून जो पोकळ चर्चा करतो त्याच्या वाणीचा धिक्कार असो. अशी वाणी म्हणजे कुकुंभपाक नरक आहे. तुकोबा म्हणतात, भवनदीच्या ऐल तीरावर पोहणारे असोत किंवा पहिल्या तीरावरील ज्ञानाभिमानी असोत, त्याची आचरण जर वरील प्रमाणे असेल तर ते नदीच्या मध्यभागी बुडून जातील. नावडेच्या कथा उठवण्या जाती, ते यमा फावती बरे ओजा, तो असे जवळी गोचिडाची न्याय देश त्यागे ठाय तया दुरी, नवे मला कोणी नावडे दुसरा पाहुना किंकर यमा होय, तुका म्हणे तया करावे ते काही पाषाण का नाही जळामध्ये. हरिकथा आवडत नाही म्हणून जे मध्येच उठून निघून जातात ते आयतेच यमाच्या हाती सापडतात. गायीच्या स्तनाला चिकटलेले गोचिड दूध पित नाही, त्याप्रमाणे त्या माणसाला कथेतील आनंद मिळत नाही. तो दूरदेशी गेल्यासारखाच असतो. तो माणूस स्वतः चांगला नाही, दुसरा कोणी चांगला माणूस जवळ आला तर त्याला ते आवडत नाही. असा माणूस यमाच्या घरचा अतिथी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला काय करावे. पायात दगड असतानाच त्या हरिकथेत राहू नये, तो कोरडाच राहतो.
जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत कैसा पायेच्या चंद्री दृष्टी दीप स्नेहाच्या शेवटी कांतेले शेषनान तैसे दिशा हिंडे मन त्याचे कानी हने कोण बोंब तुका म्हणे. हरिकथेसाठी बसून तेथे त्याचे चित्त नसेल तर ते त्याचे प्रेतच नव्हे काय. कथेत मांडला विषय समजत नाही त्यामुळे तो डोळे विस्पारून भिरीभिरी पाहतो. विजण्यापूर्वी दिव्याची ज्योत मोठी व्हावी तसे ते दिसते. पिसळलेले कुत्रे जसे सैरवैर पळते तसे त्याचे मन सुसाट धावत असते. तुकाराम महाराज म्हणतात अशी माणसाच्या कानात बोंब ठोकली तरी काही उपयोग नाही. दुर्बळवाणीचे कदोनी सिद्धी सदैव समाधी विश्वरूपे काय त्याचे वाया गेले ते एक सदा प्रेम सुख सर्व काळ तीर्थदेव दुरे तया भाग्येना विश्व त्या सज्जना दुमदुमले तुका म्हणे एक वाहती मोळी या भाग्या गळी या घरा येती. सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून जे कोणी एखादा दुसरी सिद्धी प्राप्त करून घेतात ते दुर्बल समजावे. ज्यांनी विश्वरूपाच्या जागी समाधी लावली ते सुदैव होते. त्यांचे श्रम वाया जात नाही. ते सदैव हरीचे प्रेम सुख उपभोगतात. भाग्यहीन लोकांना तीर्थ देव हे दूर वाटतात तर भक्तांना सर्व पाणी गंगा जल समान आणि सर्व प्राणी देवच वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात अभाग्याच्या पोटाला डोक्यावरून मोळ्या वाहून न्याव्या लागतात आणि भाग्यवंतांना सर्व लाभ विनाशायस आपोआप होतात. परिमळे काष्ट ताजवा तुळविले अनेक नावची थोडी एकती कांतिवे उभाविली धवला रे एकाचिया कुल मिडी एक दिन रूप आणि ती मोळी या एकते बांधून माडी अवघी या बाजार एकची झाला मावी कली आपुल्याला पाडी गुण तो सार रूप मध्यंकार अवगुण तो फार पिढी तसे एक गुणी अगळे असती अमोल नावाची खडे एक समर्थ दुर्बळा घरी फार मोलाचे थोडे एक जग जग करी ते बाळ वाळवंटी कोणी न पाहते तयाकडे सभाग्य संपन्न आपुलाले परी एक दैन्य बाने बापुडे एक नामे रूपे सारिक्या सती अनेक प्रकार याती ज्याची असंचिते जैसे आले पुढे तयाची तैशीच गती एक उत्तपदी बैसोनी सुखे दास्य करवी एका हाती तुका म्हणे का मानिती सुख चुकली वाया कंती. चंदनाला सुगंध असतो ते मौल्यवान असते म्हणून त्याचे तराजूत वजन करतात. इतर लाकडे थोडी नसतात परंतु चंदनासारखे त्याचे मोल होत नसते. काही लाकडे घर बांधायला कापली जाऊन वापरण्यात येतात. काही कुडासाठी तर काही सरपणासाठी मोळ्या बांधण्यासाठी वापरली जातात. सर्व लाकडे बाजारात आणल्यानंतर ती आपापल्या गुणाप्रमाणे विकली जातात. प्रत्येकातील सद्गुण उत्तम स्वरूप मध्यम आणि अवगुण त्रासदायक असतात. मौल्यवान खडे दुर्मिळ असून ते श्रीमंताच्या घरी असतात. गारगोटीचे खडे उन्हात चमचम करतात परंतु त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. आपापल्या परीने भाग्य संपन्नता लाभते कित्येक गरीबच राहतात. तुकाराम महाराज म्हणतात काही नावाने रूपाने सारखे असतात परंतु त्यांचे अनेक प्रकार असतात. संचितानुसार ज्याला त्याला गती प्राप्त होते. काही उच्चपदी बसतात व इतराकडून सुखाने सेवा करून घेतात. ती सेवा मिळाली की सुख मिळते, न मिळाल्यास ते दुःखी होतात. नाही आम्हा शत्रू सोय रे पिशोन दाटल हे धन माई रे पाहे ते पांडुरंग रुखो माई सत्यभामा राई जननिया लज्जा भय काही आम्हा चिंता नाही सर्व सुखे पायी ओळंगती तुका म्हणे आम्ही सदैवाचे बाळे झालो लढी वाळे सकळाची. आम्हाला कोणी सोयरे शत्रू दिसत नाही. जिकडे पाहावे तिकडे घनदाट भरलेले माहेर दिसते. जिकडे पाहावे तिकडे विठोबा सत्यभामा राही व माझे आईबाप दिसतात. आम्हाला लाज भीती चिंता काही नाही. सर्व सुखे आमची सेवा करतात. तुकोबा राय म्हणतात आम्ही भाग्यवंत विठुरायाची बालके झाले आहोत म्हणून आम्ही सर्वांचे लाडके आहोत. गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा तैसा लागवी सूत्रधारी कृपाळू माझा हरी सर्प पिली विताची खाय वाचलिया कोण माय गगनी लागला कोसरा कोण पुरविते ते चारा पोटी पाषाणाचे जीव कवन जीव त्याचा भाव तुका म्हणे निश्चराय होईल ते सहज पाये. आईच्या गर्भात असलेल्या बालकाचे लाड कोण पुरविते. माझा कृपाळू हरी हा तसा असा लागवी सूत्रधार आहे. सर्पिनी व्याली की आपली पिल्ले खाऊन टाकते. अशा वेळी त्यांना वाचविणारी माय कोण असते.
कोळी आकाशात उंचावर जाळे विणतो, त्याला चारा कोण पुरविते? खोलवर जमिनीत दगडाच्या पोटात बेडूक राहतो, त्याचा जीव कोण जगवितो? तुकाराम महाराज म्हणतात, निश्चिल राहून जे जे होईल ते ते पावे. अन मने कवना सिद्ध साधक गौहार, अवघा विश्वंभर वाचुनिया. ऐशे माझे बुद्धी काया वाचा मन, लावी तुझे ध्यान पांडुरंगा. गाता प्रेम गुण शंका माझ्या मनी, नाचता रंगणी नाठवावी. देई चरण सेवा भूताचे भजन, वर्ण अभिमान सांडवनी. आशा पास माझी तोडी माया चिंता, तुझ विन व्यर्थ नको काही. तुका मने सर्व भाव तुझे पायी, राहे ऐशे देई प्रेम सुख, राहे ऐशे देई प्रेमदेवा. अवघ्या विश्वात विश्वंभर व्यापून राहिलेला आहे, म्हणून त्याच्याशिवाय दुसरा कोणीच मी सिद्ध साधक मूर्ख असे मानणार नाही. पांडुरंगा, कायावाच्या मनाने तुझी सेवा करावी असे ध्यान माझ्या बुद्धीला लाव. तुझे गुण गाताना, त्या छंदात नाचताना माझ्या मनात शंका उत्पन्न होऊ देऊ नकोस. वर्ण अभिमान दूर टाकून सर्वभूती परमेश्वराच्या भावनेने तुझे भजन, तुझी चरण सेवा माझ्या हातून घडावी. अशा चिंता माया याचे सारे पाश तोडून टाक. तुझ्याशिवाय माझ्या मनाला दुसरी कोणतीही तळमळ लागू देऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या पायाशी माझे सर्व भाव राहतील असे प्रेम मला दे. अग्नी माझी गेले अग्नी होऊन तेचे ठेले, काय उरले तयापन मागील ते नामगुण. लोह लागे परिसांगी तोही भूषण, झाला जगी सरिता होळ ओघा. गंगे मिळोनी झाल्या गंगा, चंदनाचे वाशे तरू चंदन झाले स्पर्शे. तुका जडला संतापाई तुझे पण ठाव नाही. अग्नी जे काही पडते ते अग्निरूपच होऊन जाते. नंतर त्या पदार्थाचे नामगुण शिल्लक राहतात का? लोखंडाला परिस्पर्श झाला की ते जगात भूषण ठरते, कारण त्याचे सोने बनते. नदी नाले ओढे सर्व गंगेला मिळाल्यावर सर्वच गंगारूप होते. चंदनाच्या सुगंधाने स्पर्शाने त्याच्या भोवतालच्या वृक्षांनाही चंदनाचे रूप प्राप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी संत चरणी शरण गेलो, त्यामुळे आता त्यांचा माझ्यात काही भेद उरला नाही. ऐशे भाग्ये झाले तरी धन्य जन्माले, रुळे तरी पायरी संत पाय देतीवरी. प्रेम अमृत पान होईल चरण रजे स्नान, तुका मने सुख तया हरतील दुःख. असे भाग्य लाभून जगलो तर जन्म सार्थकी लागतो. नम्र भावनेने खालची पहिली पायरी बनून राहिले तर संताचे चरण त्याला लागतात. संत सहवासात त्यांच्या चरणाच्या धुळीचे स्नान घडते, श्रीहरीच्या प्रेमाचे सेवन घडते. तुकाराम महाराज म्हणतात, त्या सुखाने सर्व दुःखे नाहीशी होतील. करिता या सुखा अंत पार नाही लेखा, माथा पडती संत पाय. सुख कैवल्य ते काय, ऐसा लाभ नाही दुजा विचारिता काही. तुका मने गोड ते पुरे माझे कोड. या सुखाची मोजदाद करायला गेले तर त्याचा शेवटच होत नाही. शिरावर संताचे चरण पडते की जे सुख प्राप्त होते, त्यापुढे कैवल्य सुखाची किंमत ती काय? विचाराती असे लक्षात येते की यासारखा दुसरा कोणताही लाभ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ते फारच गोड आहे, याचे माझे सारे लाड कोड पुरविले. याने माझे सारे लाड कोड पुरविले. वेद दया गाती तयाम्माशी संगती, नाम धरिले कंठे अवघा साठविला पोटे. ओंकाराचे विद अति अमुचे ते निज, तुका म्हणे बहु मोठे अनुरेणू या दाकुटे. वेद्याचे गुणगान करतात, त्याची संगत आम्हाला लागली. आम्ही त्याचे नाम कंठा धारण केले आहे आणि संपूर्णपणे त्याला हृदयात साठविले आहे. ओंकाराचे बीज असणारा जो हरी, त्याचे निज स्वरूप आम्हाला प्राप्त झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे निज स्वरूप प्रचंड मोठे आहे तसेच ते अणुरेणूपेक्षाही लहानही आहे. तुझे तरी तुम्ही तरी हो श्रीपती, माझी बहुहीन याती दोघे असो एके ठाई. माझा माथा तुझे पायी, माझ्या दिनपण पार नाही बहुते उदार. तुका म्हणे पांडुरंगा, मी होळ तू गंगा. देवा तुम्ही श्रीपती आहात, मी तर हीन जातीतील आहे. आपण दोघे एकच आलो आहोत. माझे मस्तक तुझ्या पायावर ठेवले आहे. माझ्या दारिद्र्याला अंत नाही, तू फार उदार आहेस. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा मी एक पवित्र होळ असून तू गंगा आहेस.
मी याचक तू दाता काय सत्य पाहो आता म्या तो पसरीला हात करी आपुले उचित आम्ही घ्यावे नाम तुम्हा समाधान काम तुका म्हणे देवराज वाद खंडी तुझा माझा मी याचक आहे आणि तू दाता आहेस तुझी उदारपणाची कीर्ती खरी आहे का ते पाहू तू काय देतोस ते कळेलच भीड न बाळगता मी हात पसरला आहे तुला साजेल असेच कर आम्ही तुझे नाम घ्यावे मात्र दान देऊन आम्हाला समाधान देण्याचे काम तुझे आहे तुकाराम महाराज म्हणतात तू आपले कर्तव्य कर व त्या योगे तुझ्या माझ्यातला वाद संपून टाक तुझे पोटी ठाव वाव व्हावा ऐसा माझा भाव करी वासने सारिके प्राण फुटे ने दुखे अहंकार खोटे वाटे पदाची थाटे तुका म्हणे आई हाती धरुनी संगदी तुझ्या पोटी आश्रय मिळावा अशी माझी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कर अन्यथा विरह दुःखाने माझे प्राण फुटून जातील तुझ्या बेटीच्या मार्गावर अहंकारासारखे खोटेपणासारखे हिंस्र पशुचे कळप आहे तुकोबाराय म्हणतात आई माझा हात धरून मला सोबत कर दारी परोवरी कुडी कवाडी मी घरी तुमच्या लागलो पोषण अवघे ठाई नारायण नेदी खाऊ जेवी हाती तोंडाची घेवी तुका म्हणे अंगी जडलो ठाईचा सलगी देवा मी दारात कुडाच्या कौलारू असलेल्या घरात झोपडीत कोठेही असलो तरी मला सोबत कर सर्व ठिकाणी माझ्या पोषणाचे काम नारायणा तुम्हीच करायचे आहे तोंडात घातलेला हातात धरलेला घास मला दिल्याखेरीज मी तुम्हाला खाऊ देणार नाही तुको म्हणतात मी सलगीने तुम्हाला चिकटलो आहे माझं कोणी काही करी उमटे तुमचे अंतरी व्याला वाढविले म्हणून मज सुख तुझशीन माझे पोट झाले तुझे अंगी उमटले तुका म्हणे खेळते ते तुमची या बळे मला कोणी दुखविले किंवा सुखविले तर त्यांच्या खुणा तुमच्या मनावर उमटतात तुम्ही मला जन्म दिलात वाढविलेत म्हणून तुम्हाला कष्ट पडतात व तुम्ही आम्हाला सुख देतो माझे पोट भरले की तुम्हाला समाधान लाभते तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या जीवावरच मी वाटेल तेथे खेळत आहे जोडून या कर उभा राहिला समोर याची माझे भांडवल जाणे कारण विठ्ठल बाकी तो करून आता अनुपेक्षा वेदिना तुका म्हणे डोई ठेवी वेळोवेळा पायी मी हात जोडून तुमच्या पुढे उभा राहिलो आहे हेच माझे भांडवल आहे याचे कारण विठ्ठल जाणतो मी काकुळतीने तुम्ही करुणा भागतो मी काकुळतीने तुझी करुणा भागतो आता या दिनाची उपेक्षा करू नकोस तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या पायावर मी वेळोवेळी मस्तक ठेवित आहे आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ऐशे निवडिले मुळे संती बैसोनी सकळी माझी डोई पायावरी तुम्ही न धरावी दुरी तुका म्हणे केला खंड दोघाचा विठ्ठला देवा आम्ही तुझे ध्यान घ्यावे बदल्यात तुम्ही आम्हाला प्रेम द्यावे सर्व संतांनी एकत्र बसून असा करार केला आहे माझे डोके तुझ्या चरणावर असावे तुम्ही मला दूर लोटू नका तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल आपल्या दोघांमधला हा करार आहे वारिलेली गाड बहु दिसाचे हे झाड न बोलावे ऐसे केले काही वाऊगे तितुले झाला चौघा चार गेला खंडोनी व्यवहार तुका म्हणे देवा करी न ते घ्यावी सेवा तुमच्या आमच्यातील बरेच दिवसाचे भेदाभेदाचे वादाचे लिगाड तुम्ही संपविले ते बरे झाले निरर्थक बोलावे असे तुम्ही काही बाकीचे ठेवले नाहीत चार चौघात निर्णय झाला व व्यवहार पूर्ण झाला तुकाराम महाराज म्हणतात मी जी काही सेवा करीन ती तुम्ही स्वीकारावी पायरवे अन्न मग करी खेद दक्षिण ऐशी होती घातपात लाभे विन संगीतित जन्माची जोडी वाताहत एके घडी तुका म्हणे शंका हित हाड या लौकिका जेवण असताना अन्नाला पायरव झाला तर जेवणाला दुःख भोगावे लागते असा वाईट संगतीने लाभ होत नाही तर घातपात होतो वाईट वेळ आली की जन्मभर संचय केलेला क्षणात नष्ट होतो तुकाराम महाराज म्हणतात संशय हा लौकिकास घातक आहे आम्ही वैष्णवाचा नेम काय मने वाचा धीर धरू जीवासाठी येरुने लाभा तुटी उचित समय लाज निवारावे भय तुका म्हणे कळा जाणो नेम नाही बाळा
काया वाचा मानाने आम्हा वैष्णवाचा नियम आहे. आम्ही हरिप्राप्तीसाठी प्राण अर्पण करण्याचे धाडस करू, परंतु लाभामध्ये अंतर येऊ देणार नाही. योग्य अशी लाभाची वेळ आली की भीती लाज काही बाळगणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थातील रहस्य नियम अज्ञानी माणसांना समजत नाही. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1373 वर थांबत आहोत.